रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बरेच लोक असे मला म्हणतात, महाराज तुम्ही एवढं संतांचं कौतुक करताय, संत श्रेष्ठ माऊलींचं कौतुक करताय, किंवा सगळे तुमचे वारकरी कौतुक करतात, जगद्गुरु तुकोबा आहेत यांच्या अभंगावरती कीर्तन करतात, परंतु यांना सुद्धा वासना ही होतीच ना हो. लक्षात आलं? यांना सुद्धा इच्छाच होतीच ना. नवे नवे यांनी सर्व काही लिखाण केलंय, संप्रदायातील सर्व काही लिखाण केलंय. हे सर्व काही लिखाण हे वासनेपोटीच आहे, इच्छा धरूनच लिखाण केलंय. सर्वांसाठी सर्व मार्ग मोकळे केले. काय कर्ममार्ग हा अतिसूक्ष्म असल्यामुळे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी अतिसूक्ष्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. लक्षात ठेवा, तो योग मार्ग हा अतिशय अवघड आहे, दुस्तर आहे. एवढा सजासजी किंवा ज्ञान मार्गाचं उदाहरण. कारण कलियुगामध्ये या कुठल्याच मार्गाची एवढे तिन्ही मार्ग अनेक सांगून सुद्धा भक्ती मार्ग सांगत असताना सर्वांसाठी जो त्यांनी भक्ती मार्ग सांगितला जगद्गुरु तुकोबा यांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलं? देवाची या द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी. क्षणभर जर देवाच्या दारात उभा राहिला तर चारीच्या चारी मुक्ती तुम्हाला मिळते. फक्त यासाठी काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही मुखाने जर हरिहरी म्हटलं तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत. म्हणजे लोकांना एक आशेचा किरण दाखवला बर. आणि आशेचा किरण दाखवून या संत लोकांनी सर्वांनीच प्रत्येकाचा जर विचार केला, तुकोबाराय म्हणतात हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ सकळ तेने मायाजाळ तुटती. मायाजाळातून सुटायचं असेल तर तुम्ही मुखाने फक्त काय म्हणा? हरिहरी. म्हणजे इकडं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्हाला अगणित पुण्य होईल असं आमचे संप्रदायातले लोक सांगतात. बरं, तुम्हाला पुण्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर हे सांगतात की पुण्य जर मिळवायचं असेल, मायाजाळातून जर फुटायचं असेल तर संतांनी सांगितलेली वचनं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू असं सांगतात. सांगू द्या, सांगण्याबद्दल काय दुमत नाहीये. परंतु तेच जेव्हा मराठी भाषेमध्ये भाषित करतात तेव्हा या श्लोकावरच्या ओव्या बघून घ्या सगळ्या. कर्मण्येवाधिकारा असते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न करता भगवंतांनी सांगितले की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. आणि हे तुमचे संत महात्मे काय सांगतात? तुम्ही हरिहरी म्हणा, मुखाने हरिहरी म्हणा, अगणित पुण्याची प्राप्ती होईल असे आमचे महाराज लोक कीर्तनामधून सांगतात बरं का. परंतु असे जे लोक सांगतात पुण्यप्राप्तीसाठी, आलं का लक्षात? माऊलीनी चुकीचा समज तुमच्या मनामध्ये किंवा आजकालच्या कीर्तनकारांनी केलाय, त्याला मी काय करू शकत नाही. लक्षात येतं की तुम्ही जसा अर्थ घ्याचा तशा पद्धतीनं तुम्हाला त्यामधलं रहस्य कळायला म्हणजे सोपं.
परंतु चुकीच्या सांगणाऱ्यामुळं तुमची एक ऐकणाऱ्यांची, मी मुद्दाम सांगतो या गोष्टी, की संत त्यांना म्हणतात जे कधीच चुकूनही चुकत नाहीत. ध्यानात ठेवा. जे चुकूनही आपल्या आयुष्यामध्ये चकवा देत नाहीत किंवा लोकांना चुकीचा संदेश देत नाही, नवे नवे चुकूनही चुकत नाहीत, त्यांना संत असे म्हणतात. पण संत रूपाला प्राप्त होणं हा आता तुमचा दोष आहे. तो तुम्ही वाचन कसं करताय, तुम्ही त्याचा अर्थ कसा घेताय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय बोलताय, हे स्पष्ट हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण केली, असं सरळ लिहिलंय ना. हो ना, सरळ लिहिलंय हो. किंवा हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील, सरळ लिहिलंय ना. मायाजाळ तुटण्यासाठी हरिहरी तुम्ही म्हणत राहा. म्हणजे ही एक सोन्याची कोंबडी दाखवून, आलं का लक्षात, असं दृष्टांत देतात लोक. आमचे कीर्तनकार सांगतात, परंतु लक्षात ठेवा तसं त्यांना म्हणायचं नाहीये. संत ज्ञानेश्वर माऊलींना जी जगाची माऊली आहे, लक्षात ठेवा, त्यांना एवढं किरकोळ समजू नका. आलं का लक्षात. ते एकमेव पुरुष आहे, जगातील एकमेव पुरुष आहे की ज्यांना स्त्रीवाचक नामाने हाक मारली जाते. माऊली माऊली. आलं का लक्षात. बरेच जण म्हणते, मला म्हणते बरं का, कमेंट्स मध्ये फोन करून बरेच जण म्हणते, भाई सर काय बी बरळू नका, तुमचे दिवस भरत आलेत आता. मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो, अरे येड्यानो, दिवस स्त्रीचे भरतात, पुरुषाचे भरत नाहीत ना दिवस. ध्यानात आलं, स्त्रीचे दिवस भरतात. आता 7वा लागलाय, आता 8वा लागलाय, आता 9वा लागलाय. बरेच जण म्हणतात तुमचे दिवस भरत आलेत आता, तुम्ही गप बसा, तुम्ही जास्त कुला करू नका. अरे मी पुरुष आहे, माझे दिवस कसे भरतील. हा, जे म्हणते ते कदाचित त्यांना शंका असेल की ते स्त्री असतील म्हणून त्यांचे दिवस भरत आले, पण माझे नाहीत बरं का, मी पुरुष आहे. ध्यानात ठेवा. कारण जे अनुभवाचे बोल आहेत ते मी नेहमी सांगत असतो, मुद्दाम सांगत असतो. म्हणून मुद्दाम मी कमेंट्स सुद्धा ऑफ करून टाकले. त्याला केवळ कारण हे अर्धवट बुद्धीचे, ज्यांना परमार्थ म्हणजे काय हे माहीत नाही, किंवा जे पैशासाठी परमार्थ करतात, किंवा ज्यांना या परमार्थाचा वारा सुद्धा नाही, ज्यांना धर्म म्हणजे काय ह्याची व्याख्या सुद्धा नाही, किंवा जे धर्माच्या नावाखाली जगाची दिशाभूल करू इच्छितात. काय बी बावळटासारखे कमेंट्स करतात. ना कुठली अक्कल, ना कुठलं शिक्षण, ना कुठला अनुभव, ना कुठलं वाचन, ना त्याचा अर्थ. आणि सरळ मी बोलून टाकतोय, ज्यांना खरोखरच शंका आहेत त्यांनी आवर्जून येऊन भेटावं मला. पत्ता सुद्धा मी मागे सांगितलं होतं, मुक्काम पोस्ट पिलू, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आलं का, पांडुरंगाच्या जवळ आहे. नवे नवे पांडुरंगाने मला जवळ केलं आणि त्याच्या आधारानुसार तो माझ्याजवळ आहे म्हणून मी बोलतो. आलं का. तर असं समजू नये कोणी की संत हे इथं हे असे हे कसे काय चुकतात. माऊलींना तो अभंग असा म्हणायचा, किंवा
जगद्गुरु तुकोबारायांना असं म्हणायचं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, येणे माया जाळ तुटतील की. आलं का लक्षात? किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. कोण करतंय पुण्याची गणना? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील? त्याचा विचार कोण करतंय? आम्ही कशाला विचार करतोय? फक्त आम्हाला अगोदरच्या संतांनी जे सांगितलं नामस्मरण, आणि तेच मी तुम्हाला गुरूंच्या कृपेने तुम्हाला सांगतो. आणि हरिपाठाचा प्रत्येक अक्षर ना अक्षर, शब्द ना शब्द उच्चारायचा कसा आणि त्याचा अर्थ कसा घ्यायचा, हे शिकण्यासाठी नुसता हरिपाठ पाठ असून उपयोग नाही. आलं का लक्षात? हरिपाठ पाठ करून त्या हरिपाठाची वाट लावू नका. तो हरिपाठ अनुभवात होता. कर्तव्य कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका, ते तर मिळणारच आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? आम्ही काम करतोय तरी काय मिळणार आहे याचा कुणी विचार केलाय? करत राहा. कर्मण्येवाधिकारा असते महाफलेषु कदाचित. बऱ्याच जणाला असं वाटतं की आम्ही फार मोठे कीर्तन, हे पुण्य लागण्यासाठी काय करायचं, माया जाळ तुटण्यासाठी काय करायचं, असं अनेक कीर्तनकार आता नवीन, त्यातल्या त्यात नवीन आले सांग. पुण्य प्राप्त करायचं आहे ना मुखाने हरी, तसा अर्थ त्याचा नाही. कोणाला पुण्याची पापाची पडली ध्यानात आलं का? तुम्ही फक्त मुखाने काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? वाचनामधून सुद्धा भरपूर काही घेण्यासाठी. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, येणे माया जाळ तुटतील तुटतील. आम्हाला त्याची चिंता नाही, एवढा ठाम विश्वास आहे. हरी या नामावरती, विठ्ठल नामावरती, पांडुरंग नामावरती, केशव नामावरती. आलं का लक्षात? आम्ही त्याची चिंता करत नाही. ती चिंता करणारा तू आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून लक्षात ठेवा, हरिपाठाचा अर्थ, अभंगाचा अर्थ न कळता, न समजता रात्रंदिवस हरिपाठ तोंड पाठ आहे, परंतु आपल्या आयुष्याची सगळी वाट लागली तरी सुद्धा आपल्याला हरिपाठाचा अर्थ काय आहे तो कळत. दुःख आपल्या मागून सुटत नाहीये. काही काहींचं आयुष्य जातं त्या सप्त्यामध्ये, त्या सप्त्यामध्ये, त्या सप्त्यामध्ये. दोन पाठ आहे आणि त्यांनी पुन्हा नावं ठेवतात लहान मुलांना, महिलांना. अरे यांना हरिपाठातला एक अभंग पाठणार, तुझे पाठ असून तुला किती त्याचा अर्थ कळला? अनुभवात उतरवा. सांगायचं माझा मुद्दा आहे. आणि संतांना कोणी चुकीचं करू नका, ते पाप आहेत सर्वांचे. आलं का लक्षात? आणि ते ज्याच्या जीवावर उड्या मारतात तो त्यांच्या चित्तात कायमस्वरूपी एक धरीला चित्ती, एकच मी रुक्माईच. त्याच्यामुळं मुद्दाम मी हे हेडिंग असं टाकून मुद्दाम वारकरी समाजामध्ये खरं काय ते समजावून. अभंग 1000 पाठ करू नका. एका अभंगाचं एक चरण, त्यातलं एक चरण नव्हे, त्यातला एक शब्द
नवे नवे त्यातलं एक अक्षर अनुभवण्याचा प्रयत्न. बोल जरा कडक आहे, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अवलाद आहे. आलं का लक्षात? सत्य बोले माझी वाच. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. झालेली सेवा सुचवलं त्यांनी, तोंडातून फक्त माझ्या बाहेर. आलं का लक्षात? ना तरी बालक सांगणं कार्य आहे, ऐकायचं न ऐकायचं त्याचा अर्थ काय घ्यायचा ती ज्याची तरी